लोकशाहीचा केवळ मुखवटा धारण करून प्रत्यक्षात मात्र हुकुमशाही राजवट अस्तित्वात असलेल्या चीननं दबाव आणलेला असून सुद्धा आणि थेट युद्धाबाबतची धमकी उघडपणे दिलेली असून सुद्धा तैवानच्या मतदारांनी मात्र हा सर्व दबाव झुगारून देऊन तैवानमध्ये पुन्हा एकदा लोकशाही राज्यव्यवस्थाच अधिक भक्कम आणि मजबूत करण्याचं अत्यंत मौलिक कार्य आता केलंय. तैवानमध्ये जानेवारी महिन्याच्या मध्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तिथल्या मतदारांनी अत्यंत उत्साहानं आणि भरघोस स्वरूपात मतदान केलं असून तैवानच्या स्वायत्ततेसाठी आणि चीनच्या आक्रमकतेला मुळीच न जुमानता आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी समर्थ असलेल्या नेत्याला राष्ट्राध्यक्षपदी निवडून दिलंय. हे एकूण मतदान कमी आहे मान्य आहे, पण त्याचा परिणाम मात्र अपेक्षेप्रमाणे खूप चांगला मिळाला आहे. वास्तविक पाहता एखाद्या राष्ट्रातली निवडणूक ही संपूर्णपणे त्या देशातली एक अंतर्गत घटना मानावी लागते. मात्र तैवानसारख्या देशातली सार्वत्रिक निवडणूक ही संपूर्ण जगासाठी लक्षवेधक ठरली होती. यामागचं कारण सर्वांनाच माहीत आहे. यामुळे या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, तैवानमध्ये चीनसाठी अनुकूल ठरणारं सरकार स्थापन होणार की प्रतिकूल ठरणारं सरकार अस्तित्वात येणार, तैवानमध्ये या निवडणुकीत चीनसाठी नको असलेलंच जर सरकार अस्तित्वात आलं, स्थापन झालं, सत्तेवर आलं, तर या नव्या सरकारसमोर चीनकडून अगदी तातडीनं आव्हान उभं केलं जाईल का, आणि जर अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न चीननं केलाच तर मग तैवानमधल्या या नवीन सरकारकडून त्याला नेमकं कसं प्रत्युत्तर दिलं जाणार, या आणि अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचा उहापोह हे होणं अगदी स्वाभाविकच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच तैवानमधली निवडणूक आणि तिथला निवडणुकीचा निकाल हा मुद्दा स्वाभाविकच जगासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय हे लक्षात येतं. खरं तर अगदी पहिल्यापासूनच तैवानवर चीनची वक्रदृष्टी राहिलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून तर तैवानला तिबेटप्रमाणेच गिळंकृत करण्याच्या हेतूनं चीनकडून अत्यंत आक्रमक प्रयत्न करण्यात येत असल्याचं संपूर्ण जगानं अनुभवलेलं आहे. तैवानमध्ये याआधीची दोन्ही सरकारं ही दोन्ही सरकारे अगदी उघडपणे चीनच्या विरोधात ठामपणे भूमिका घेणारी होती, अगदी आक्रमक भूमिकाही घेणारी होती. त्यामुळे निदान यावेळी तरी तैवानमध्ये चीन धार्जिण्या विचारसरणीचं सरकार अस्तित्वात यावं यासाठी चीननं शक्य असलेले ते सर्व प्रयत्न या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या कालखंडात देखील करून पाहिले होते. हेही जगाने पाहिले. याच कारणास्तव यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष अगदी स्वाभाविकपणे केंद्रित झालेलं होतं. चीनने शक्य असलेले सर्व प्रकारचे प्रयत्न करून देखील तैवानच्या मतदारांनी मात्र चीनच्या विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या मावळत्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच पुन्हा एकदा कौल दिलाय. विशेष म्हणजे तैवानमध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रथमच जनतेनं म्हणजे मतदारांनी एकाच राजकीय पक्षाला सलग तिसरा कार्यकाळ दिलाय. आणि यामुळे साहजिकच चीनचे याबाबतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरलेत. निदान सध्या तरी ते अयशस्वी ठरलेत. तैवान आता अधिक मुक्त लोकशाही राज्यव्यवस्थेच्या दिशेनं ठामपणे वाटचाल करीत आहे असं पुन्हा एकदा जगासमोर आलंय. आणि हे नक्कीच दिलासादायक बाब आहे. चीनच्या धमक्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तैवानच्या तब्बल 72% मतदारांनी एकंदर 18,000 मतदान केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला होता. लाई चिंग ते यांना 40%पेक्षा जास्त मतं प्राप्त झाली असून आता ते तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ठरले. तैवाननं संघर्ष करण्याऐवजी चीनशी जुळवून घेतलं पाहिजे अशा विचारसरणीच्या कुओमितांग म्हणजेच KMT या प्रमुख विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले हाऊ युई यांना 33.5% आणि चीनला सर्वात जवळच्या वाटत असलेल्या तैवान पीपल्स पार्टी म्हणजेच TPP या पक्षाला, तैवानमध्ये नवीन स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाला आणि त्याचे उमेदवार को वेन जे यांना 26.5% आसपास मतं मिळाली. याचाच अर्थ चीनच्या विरोधात मतदारांनी यावेळी बहुमतानं मतदान केलं होतं. अर्थात ही सर्वच बाब काही दिलासादायक म्हणता येणार नाही, कारण याचं विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक ठरलंय.
यावेळी तैवानमध्ये सलग तिसऱ्यांदा चीन विरोधी ठाम भूमिका घेणारं सरकार अस्तित्वात आलेलं असलं तरीही यावेळी तैवानमधल्या चीन विरोधी राष्ट्रप्रेमींना यापुढे अधिक सतर्कता आणि अधिक सावधानता बाळगण्याची नितांत आवश्यकता जाणवणार आहे. याकडे दुर्लक्ष करणं या कोणालाही मुळीच परवडण्यासारखं नाही. कारण चीन विरोधी राजकीय पक्षाला यावेळी मिळालेल्या मतांमध्ये फार मोठी घट झाली हे लक्षात येते. तैवानमध्ये मावळत्या अध्यक्षा ज्या होत्या, राष्ट्राध्यक्ष ज्या होत्या, साई इंग वेन यांना सन 2016 आणि 2020 यामध्ये झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये सलग दोन्ही वेळा 50% जास्त मतं मिळाली होती. या पार्श्वभूमीवर यावेळी मावळते उपाध्यक्ष आणि आता नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांना मात्र 40% आसपासच मतं मिळू शकले. म्हणजेच सत्ताधारी चीन विरोधी पक्षाच्या मतांमध्ये यावेळी मोठी घट झाली. ही घट जवळजवळ 10% आसपासची आहे आणि ही चिंताजनक बाब नक्कीच आहे. पण ही बाब या एवढ्या मुद्द्यापुरतीच मर्यादित नाही राहिलेली. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांच्यासमोर आणखी एक फार मोठं आव्हान उभं आहे. तैवानचं कायदे मंडळ असलेल्या लेजिस्लेटिव्ह युआन या एकमेव सभागृहातील म्हणजेच तैवानच्या कायदे मंडळातल्या त्याचं बहुमत देखील चिंग ते यांच्या सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीनं म्हणजेच DPP या पक्षानं गमावले. या DPP सत्ताधारी पक्षाला फक्त 51 जागांवर समाधान मानावं लागलं असून सर्वाधिक 52 जागा विरोधी पक्ष असलेल्या KMT या पक्षाला मिळाल्या. म्हणजे विरोधी पक्षाला तिथे एका जागेचं का होईना पण बहुमत आहे. आणि TPP या अन्य राजकीय पक्षानं 8 जागा तिथे जिंकल्या. 2004 नंतर प्रथमच तैवानमध्ये त्रिशंकू स्वरूपाचं कायदे मंडळ अस्तित्वात आलंय. आणि साहजिकच चिंग ते यांना कोणताही निर्णय घेण्यासाठी आता विरोधी पक्षांची जुळवून घेण्याखेरीज अन्य पर्यायच शिल्लक राहिलेला नाहीये हेही दिसून येते. तैवानमध्ये आपल्याला अनुकूल असलेलं सरकार स्थापन होण्यासाठी चीननं केलेले योजनाबद्ध प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे आता चीन मात्र कमालीचा अस्वस्थ झालाय आणि ते जाणवते. त्यामुळेच तैवानमधल्या नवीन सरकारवर आपला दबाव वाढवण्यासाठी निर्यातीत अडसर आणणे, कठोर आर्थिक निर्बंध तैवानवर लागू करणे असे काही मार्ग नजीकच्या भविष्यात चीनकडून नक्कीच चोखाळले जाऊ शकतात. आणि ही दाट शक्यता सर्वांना जाणवते. तैवानच्या नवीन राज्यकर्त्यांनाही ही शक्यता नक्की जाणवते. इतकंच नव्हे तर आगामी काळात चीन आणि तैवानमधल्या सामुद्रधुनीत चीनी लष्कराच्या हालचाली अधिक वाढतील अशी रास्त भीती देखील आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांकडून आता व्यक्त केली जाते. आणि म्हणूनच तैवानमधल्या या नवीन सरकारला यापुढे अधिक सावधान राहणं ही बाब आता अनिवार्य, सर्वार्थाने अपरिहार्य अशी ठरली. तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांच्या कार्यकाळात त्यांना या आणि तत्सम अशा अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल असे सुस्पष्ट संकेत आता प्राप्त झालेले होऊ लागले. किंबहुना अजून अधिक आव्हानं त्यांच्यासमोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. खरं तर तैवानमध्ये राजकीय उलथापालथ ही काही बाब नवीन नाही. अलीकडेच म्हणजे अगदी 2022च्या अखेरीला एका निवडणुकीच्या निकालानंतर तैवानच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षा आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी या राजकीय पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षा साई इंग वेन यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. वरकरणी ती निवडणूक तशी स्थानीय स्तरावरची म्हणजे स्थानिक स्तरावरची दिसत होती, पण देशस्वरूपी किंवा देशव्यापी स्वरूपाची ती निवडणूक असंच त्याचं अंतर्गत स्वरूप होतं. तैवानमधल्या नागरिकांनी म्हणजे मतदारांनी सर्व म्हणजे एकंदर 13 क्षेत्रांमध्ये आणि देशातल्या 9 शहरांमधल्या महापौर आणि नगर परिषदांचे सदस्य आणि स्थानिक नेत्यांच्या निवडणुकीसाठी त्या निवडणुकीत मतदान केलं होतं. म्हणजे तशी ती देशव्यापीच निवडणूक होती. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी झालेल्या त्या स्थानिक निवडणुकीची प्रक्रिया ही स्थानिक स्तरावरची निवडणूक प्रक्रिया जरी होती तरीही ती एका अर्थाने आत्ताच म्हटल्याप्रमाणे देशव्यापी स्वरूपाची निवडणूक मानली गेली. आणि तिथल्या सर्वच राजकीय पक्षांसाठी शक्ती प्रदर्शनाची ती एक आत्यंतिक महत्त्वाची संधी ठरली होती, किंवा त्याच दृष्टीने त्या संधीकडे पाहिलं गेलं होतं. तैवानमधल्या त्या स्थानिक निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. या कारणास्तव त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून साई इंग वेन यांनी त्यावेळी
या सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या म्हणजे DPPच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला होता. खरं तर त्या देशात अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा अध्यक्षाने राजीनामा देणं हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. कारण तैवानमध्ये नेहमीच अशा प्रकारचे जर निवडणुकीनंतर मोठा पराभव स्वीकारावा लागला तर संबंधित राजकीय पक्षांचे अध्यक्ष हे आपल्या पदाचा राजीनामा देतच असतात. किंवा तिथला तो इतिहासही आहे. त्याच परंपरेला अनुसरून साय इंग वेन यांनी हा राजीनामा दिला होता. सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना केलेल्या भाषणात वेन यांनी पक्षाच्या त्या पराभवाची नैतिक जबाबदारी आपण स्वतः स्वीकारली असल्याचं घोषित केलं होतं. अर्थात त्यामागचं कारण देखील समजण्यासारखं आहे की मला ते लक्षात घ्यावंच लागतं. त्या निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांची निवड स्वतः वेन इन यांनीच केलेली होती, म्हणजे साईंनीच केलेली होती. आणि त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी त्यांना लागलीच होती. त्यांनी तसं घोषितही केलं होतं. या पार्श्वभूमीवर या सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केलेल्या या पक्षाला तिथल्या कायदे मंडळात मात्र बहुमत मिळवता आलेलं नाहीये ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी लागते. हा पक्ष चीन विरोधात स्वायत्त आणि सार्वभौम अशा तैवानसाठी भूमिका घेण्यासाठी म्हणूनच ओळखला जातो. गेल्या काही वर्षात चीन आणि तैवानमधला तणाव कमालीचा वाढलाय. त्यातच या सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणजे DPP हा पक्ष तर उघडपणे चीनचा कट्टर विरोधक आहे. याआधीच म्हटल्याप्रमाणे तैवानमधल्या विरोधी पक्षातल्या काहींचा कल हा चीनसाठी नेहमीच अनुकूल राहिलेला आहे. आणि आता कायदे मंडळात सत्ताधारी DPP या पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच आहे. त्यांना जागा निश्चित बहुमतापेक्षा कमी आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांना या विरोधकांची जुळवून घेणं याच्याशिवाय पर्यायच उरलेला नाहीये. आणि अशा परिस्थितीत तैवानमध्ये नजीकच्या भविष्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्यासाठी चीनकडून काही योजनाबद्ध प्रयत्न केले जातील अशी भीती सुद्धा अनेकांना वाटते. आणि त्यात तथ्य आहे हे मान्य करावं लागतं. मुळातच तैवान हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे हे चीननं हाच तागायत कधीच मान्य केलेलं नाही. किंबहुना भविष्यात देखील चीनकडून हे मान्य केलं जाईल अशी सुतराम शक्यता आत्ता तरी जाणवत नाही. उलट पक्षी तैवानला अडचणीत आणण्याचे आणि तिथल्या नागरिकांना अनेकविध मार्गाने धमकावत राहण्याचे प्रयत्न मात्र चीनकडून सातत्यानं केले जात असतात. आता यावेळच्या निवडणूक निकालानंतर तैवानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी चीनकडून विशेषतः जिनपिंग यांच्या प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न केलेच जातील अशी रास्त भीती आता व्यक्त होऊ लागली. किंबहुना चीनचा हा उद्देश आता लपून राहिलेला नाहीये. चीनमध्ये तैवाननं विलीन व्हावं अशी चीनची मनोमन इच्छा आहे. ज्याप्रमाणे तिबेटला चीननं जबरदस्तीने आपल्यात सामावून घेतलं होतं तसंच काहीसं तैवानबाबत करण्याचा चीन सरकारचा मनोदय आहे. आणि आजवर त्यांनी तो कधी लपवून ठेवलेला नाही. तैवान मात्र स्वतःला चीनचा एक भाग असल्याचं मुळीच मानत नाही. मात्र तैवान हा चीनचाच एक अविभाज्य भूभाग असल्याची अत्यंत ठाम स्वरूपाची धारणा चीनच्या राज्यकर्त्यांनी करून घेतली. विशेषतः जिनपिंग यांनी आक्रमकतेनं करून घेतले. चीनच्या विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरणानुसार तैवानचं विलिनीकरण चीनमध्ये केलं जावं असं चीनला मनोमन वाटते. चीनने ते वारंवार बोलून देखील दाखवलंय. याखेरीज तैवानच्या खाडीत मोठ्या प्रमाणात पेट्रोकेमिकल्सचा आणि अन्य खनिजांचा फार मोठा साठा उपलब्ध आहे. हे कारण फार महत्त्वाचं आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर चीनची नजर आहे. त्याचप्रमाणे तैवानवर जर कब्जा करता आला तर त्या भागात एक मोठा अणुप्रकल्प निर्माण करण्याची देखील चीनची योजना आहे. आणि म्हणूनच तैवानला चीनमध्ये विलीन करून घेण्यासाठी चीन सतत प्रयत्नशील आहे. तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असून आज ना उद्या तैवानला चीनमध्ये विलीन व्हावंच लागेल अशी सन 1949 पासून चीनची भूमिका आहे. आणि त्यामुळेच तैवानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीच्या निकालानंतर तिथल्या राजकीय क्षेत्रात निर्माण झालेल्या संभाव्य अस्थिरतेचा गैरफायदा करून घेण्यासाठी चीन नेमका कोणत्या धोरणांचा अवलंब करेल हा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा मुद्दा आहे. मग चीन थेट
हल्ला करण्याची भूमिका घेईल असं तर आता वाटत नाही. किंवा चीनला देखील ते तसं परवडण्यासारखं नाही. पण चीन हे करणारच नाही असंही नेमकं ठामपणे कोणाला म्हणता येत नाही. त्यामुळे चीन आता कोणती पावलं टाकतंय, किंबहुना जिनपिंग हे याच्यापेक्षा आक्रमक भूमिका घेणार का, हाच आता सर्वांसाठी खऱ्या अर्थाने फार औत्सुक्याचा विषय ठरलाय. असं म्हटलं तर ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही.